नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे आपला कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग। मी पेपरवर तुम्हाला 34 साईजचे पेपर कटिंग दाखवणार आहे आणि त्याच्यातच आपण जुन्या ब्लाऊजवरून मापाच्या ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची, त्यात किती ॲड करायचं काय ते मी सगळं अगदी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर एकदम छोटे छोटे टिप्सही सांगितलेलं आहे। 34 साईजला कटोरी किती वाढवायची सगळं काही एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हा आहे आपला मापाचा ब्लाऊज। आता या मापाच्या ब्लाऊजवरच माप घेऊन आपण आजच्या आपल्या पेपरची कटिंग करणार आहोत। तर चला आपण माप घ्यायला सुरुवात करूया। तर बघा, ब्लाऊज ठेवताना पण एकदम व्यवस्थित ठेवायचं। जिथं आपली शोल्डरची शिलाई असते ना, ती व्यवस्थित एकदम सरळ आली पाहिजे आणि असा ब्लाऊज एकदम व्यवस्थित ठेवायचा। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही प्रेस करून घेतलं तर अगदी चांगलं, पण नसेल करायचं तर व्यवस्थित ठेवायचा। ते बघा, असं शोल्डरपासून खालीपर्यंत एकदम स्ट्रेट आपल्याला माप घ्यायचं आहे। तर आता या ब्लाऊजची उंची आहे 14 इंच। तर एका पेपरवर आपण या ब्लाऊजची सगळी मापं लिहून घेऊया। तर ब्लाऊजची आपली उंची आहे 14 इंच। आता उंची झाल्याच्या नंतर आपण छातीचं माप घेणार आहोत। तर छातीचं माप हे कुठल्या बाजूने घ्यायचं, तर जिकडं आपण हुक लावलेले असतात त्या बाजूने आपल्याला छातीचे माप घ्यायचं असते। तर आता इथे बघा, छातीचं माप आपलं 8.5 इंच येत आहे। 8.5 इंच म्हणजेच आपली 34 साईजची छाती झाली। 34 साईजचा चौथा भाग येतो 8.5 इंच। तर इथं आपण छातीचं पण माप लिहून घेऊया। छाती आहे 8.5 म्हणजेच 34 इथे बघा। तर आपलं छातीचं माप लिहून झालेलं आहे। आपण नंतर आता कमरेचं माप घेणार आहोत, नंतर हाताचं, दंडघेर आणि इथं डीप नेक आहे त्यामुळे शोल्डरची काही गरज नाही आहे। तर फक्त पुढचा गळा आणि पाठीमागचा गळा। तर चला तर आपण आता कमरेचं माप घेऊया। इथे बघा, ब्लाऊज असा पूर्ण एकदम सरळ स्ट्रेट अंतरून घ्यायचा खाली आणि व्यवस्थित मोजून घ्यायची जेवढी पण आपली कमर असेल तेवढी। आणि इथं मोजताना आपण जे आईसाठी पट्टी बनवलेली असते 1 इंच, ते मोजायची नाही आहे। ती 1 इंच पट्टी सोडून जिथपर्यंत आपली येईन माप तिथपर्यंत घ्यायचं आहे। तर इथं माझ्या ब्लाऊजचे माप आहे 27 इंच। 27 इंच। आता आपण हात मोजून घेऊया किती आहेत ते। आता अशा प्रकारे हाताची घडी ठेवायची आणि मोजायची। इथं 3.5 इंचाचेच आहेत, पण मला इथं अर्धा इंच वाढवायचे आहेत त्यामुळे मी 4 इंचावर माप घेणार आहे। तर आपल्या हाताची उंची आहे 4 इंच आणि दंडघेर अशा प्रकारे मोजायचा। दंडघेर आहे 6 इंच। आता मागचा गळा, मी मागचा गळा बघा कशा प्रकारे मोजते। मागचा गळा मी वरून नाही मोजत किती आहे ते, मला अशा प्रकारे इझी जातं त्यामुळे मी मागची आपली जी पट्टी असते ना, ती पट्टी मोजते किती राहिलेली आहे। तर इथं 4 इंचाची पट्टी आहे, तर मी मागचा गळा इथं 4 इंचच घेणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं, आपण ज्यावेळेस वरून माप घेतो ना, त्यावेळेस आपल्याकडून थोडं का होईना पण कमी जास्त होतं, कधी अर्धा इंच, पाव इंच। त्यापेक्षा आपल्या खालून जेवढी पट्टी आहे तेवढं माप घेतलं ना, ते बरोबर आपली उंचीतून तेवढं मायनस झालं की बरोबर एकदम गळा व्यवस्थित होतो। त्यामुळे ही एकदम सोपी पद्धत झाली। तुम्ही पण हे ट्रिक वापरून बघा आणि ब्लाऊजचा गळा बरोबर तेवढाच येतोय का ते मला सांगा। तर इथे गळ्याचं पण माप झालेलं आहे। आता बघा, आपली सगळी मापं घेऊन झालेली आहेत। आता पुढच्या गळ्याचं माप बघूया। सरळ असा ब्लाऊज ठेवायचा आणि बघायचा आपला पुढचा गळा किती येतोय ते। तर इथं पुढचा गळा आहे 6 इंच। आता हे आपल्या कटोरी ब्लाऊजची सगळी मापं ब्लाऊजवरून घेऊन झालेली आहेत। इथपर्यंत समजलं सगळ्यांना की कटोरी ब्लाऊजची आपल्या जुन्या मापाच्या ब्लाऊजवरून कशी मापं घ्यायची ती सगळी अगोदर एका पेपरवर लिहून घेतली, म्हणजे आपण ब्लाऊज पेपर कटिंग करताना पटापट आपली मापं दिसली की लगेच कटिंग करू शकतो। त्यामुळं अगोदर आपण एका पेपरवर सगळी मापं लिहून घ्यायची व्यवस्थित। तर इथे बघा, मी पेपर घेतलेला आहे। त्या सगळ्यात अगोदर आपल्याला काय ब्लाऊजची उंची टाकायची। तर किती टाकायची, आपली जेवढी रेडी ब्लाऊजची उंची लिहिली त्यात 1 इंच प्लस करायचं आणि जेवढी येईल तेवढी लिहायची। तर 14 आहे तर ते 1 इंच प्लस केलं तर 15 झालं। आणि आता कमर आपली जेवढी आहे त्याचा चौथा भाग करायचा, त्यात प्लस 1 इंच करायचं
डॉटसाठी, पाठीमागं आपण डॉट टाकतो ना त्याच्यासाठी. आणि 2 इंच आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं. आणि इथं हात जेवढे आहेत तेवढे आणि 1 इंच आपल्याला शिलाईसाठी. दंडगेर जसा आहे तसाच टाकायचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आणि मागचा गळा घ्यायचा आणि त्यात हाफ इंच नंतर प्लस करणार आहोत. ते मी नंतर ब्लाऊज पेपर कटिंग करताना तुम्हाला सांगते. तर चला अगोदर आपण उंचीचं माप टाकूया. तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे 14 + 1 इंच आली 15. असं 15 इंचाचं 2 ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपला लाईन सरळ येते आणि बॉक्स व्यवस्थित येतो. इथे बघा अशा प्रकारे लाईन ओढून घ्यायची आहे सरळ. आता आपण इथं शोल्डर घेणार आहोत. तर 34 साईजसाठी आपल्याला 5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. आणि त्याच्यात पण एक सोपे ट्रिक सांगते. काही जणांना शोल्डर मोठा लागतो, काहींना छोटा लागतो शोल्डर पट्टी. तर इथे बघा आपल्याला हे एक मोजायचं की आपली शोल्डर पट्टी किती आहे. शोल्डर पट्टी जेवढी असेल त्याच्यात तुम्ही पाऊण इंच एक्स्ट्रा ॲड करायचं. म्हणजे तुमची जर शोल्डर पट्टी 2.25 इंच असेल तर त्यात पाऊण इंच ॲड केलं की 3 इंच होते. 2.5 असेल तर त्यात पाऊण इंच ॲड केलं की 3.25 होते. त्याप्रमाणे तुम्ही घ्यायची शोल्डर पट्टी आणि जो एक्स्ट्रा राहील तो 2.25 किंवा 2.5 गळ्याची रुंदी घ्यायची. तर माझा रेडी शोल्डर होता 2.25, त्यात पाऊण इंच मी ॲड केलं तर 3 इंच शोल्डर घेतले आणि 2.5 इंच गळा घेतला आहे. तसं 5.5 इंचावर आपण शोल्डर घेतलेला आहे. 5 इंच पण तुम्ही घेऊ शकता, पण थोडेशा हेल्दी असतील तर त्यांना 5.5 चालतं. आणि तब्येत कमी असेल तर तुम्ही 5 इंच घेऊ शकता. इथे बघा अशा प्रकारे सरळ लाईन ओढून घ्यायची. आता वरती पण आपण सरळ लाईन ओढून घेऊया. इथे बघा अशा प्रकारे एक लाईन ओढून घ्यायची. आणि आता आपण इथं मुंड्याचा आकार देणार आहोत. तर पाठीमागच्या मुंड्यासाठी आपण 1.5 इंचावर मार्किंग करणार आहोत आणि पुढच्या मुंड्यासाठी आपण 1.25 इंचावर एक मार्किंग करणार आहोत. इथे बघा अशा प्रकारे हे 2 मार्किंग करून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला इथं मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे बघा अशा प्रकारे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि हा आपला पुढच्या मुंड्याचा आकार. आला व्यवस्थित. अशा प्रकारे तुम्हाला पण मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, पुढचा आणि पाठीमागचं दोन्ही पण. आता इथं आपण छातीचं माप टाकणार आहोत. आपली छाती किती आहे 34, त्याचा चौथा भाग किती येतो 8.5 इंच. तर इथं आपण 8.5 इंचावर एक मार्किंग करणार आहोत आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकता, पण मी 2 इंच घेते प्रत्येक ब्लाऊजमध्ये. आणि इथं पण कमरेचा चौथा भाग, जेवढे आपली कमर असेल त्याचा चौथा भाग प्लस 1 इंच आपल्याला डॉटसाठी ॲड करायचा आहे. तर माझी 27 इंच होते. 27चा चौथा भाग किती येतो 7.25. 7.25 मध्ये 1 इंच आपण प्लस करणार आहोत डॉटसाठी 7.25 आणि 2 इंच मी इथं शिलाई मार्जिन घेतलेला आहे. तर आता ह्या दोन्ही लाईनी, फिटिंगची लाईन आणि जी शिलाई आपली एक्स्ट्रा शिलाई मार्जिनची लाईन आहे ते आपण जोडून घेऊया. इथे बघा अशा प्रकारे आपल्याला फिटिंगची लाईन आणि शिलाई मार्जिनची लाईन जोडून घ्यायची आहे. इथे बघा आपल्या दोन्ही लाईनी ओढून झालेल्या आहेत. आता आपण पुढच्या गळ्याचं मार्किंग करणार आहोत. आता पुढचा गळा इथे मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि असा डीप मी 6 इंच घेणार आहे. इथे बघा अशा प्रकारे 6 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि गळ्याची रुंदी आहे ती 3.25 इंच ठेवलेली आहे. तुम्ही 2.5 इंच पण ठेवू शकता. इथे बघा अशी लाईन जोडून घ्यायची आणि इथं आपल्याला 1.25 इंच किंवा 1 इंचावर
थोडासा डीप हवा असेल तर 1.5 इंचावर, आणि म्हणजे जास्त डीप नको असेल तर तुम्ही 1 इंच पण मार्किंग करू शकता. मी इथं 1 इंचावर मार्किंग करून घेत आहे, म्हणजे आपला गोल गळ्याचा शेप जो आहे तो व्यवस्थित येतो. इथे बघा अशा प्रकारे 1 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे. आता आपण योकपट्टीचं मार्किंग करणार आहोत. तर पुढच्या साईडला तर आपण आता 4 टक्स ब्लाऊज असेल तर त्यासाठी तुम्ही इथं 2 आणि पुढचे 3 इंच अशा प्रकारे योकपट्टी देता. पण कटोरी ब्लाऊजला आपल्याला इथं पुढच्या जिथं आपण हुक आणि हुक आणि आईची पट्टी बनवतो तिथं आपल्याला 3.5 इंच आणि मागच्या साईडला 2.5 इंच अशी आपल्याला योकपट्टी तयार करायची असते. तर इथं योकपट्टी 4 टक्स ब्लाऊजसाठी अशा प्रकारे तयार करू शकतो. आणि आता कटोरी ब्लाऊजसाठी बघा पुढच्या साईडला आपल्याला 3.5 इंचावर आणि पाठीमागे 2.5 इंचावर अशा प्रकारे मार्किंग करायची आहे. 1 इंचाचा फरक, पुढच्या साईडला 3.5, इथे बघा 3.5 इंचावर आणि मागच्या साईडला इथं आपण 2.5 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची आहे. आता योकपट्टीचा आपला आकार देऊन झालेला आहे. आता 34 साईजसाठी आपल्याला कटोरी किती घ्यायची, तर 34 साईजसाठी आपल्याला कटोरी 5 इंचाची घ्यायची आहे. तर जिथून आपण हुक आणि आईची पट्टी लावतो तिथून आपल्याला 5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला माहीत नसेल की किती कटोरी घ्यायची तर आपल्याला जो मापाचा ब्लाऊज आलेला असतो त्याच्यावरून पण तुम्ही मोजून घेऊ शकता किती कटोरी घ्यायची. आणि मी तसा पण एक कटोरी ब्लाऊजचा शॉर्ट्समध्ये चार्ट अपलोड केलेला आहे, त्यात पण बघून तुम्ही कटोरी तुम्हाला जर समजत नसेल किती कटोरी घ्यायची कुठल्या साईजसाठी तो तुम्ही चार्ट बघा, त्याच्यावरून पण तुम्हाला अगदी म्हणजे जास्त हे करायची गरज नाही, लगेच पटकन तुम्ही ती चार्ट बघून कटोरी कुठल्याही मापाची कटिंग करू शकता. तर इथे बघा 2 ठिकाणी 5-5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि जिथं आपला पुढचा आर्महोल आहे मुंडा तिथून मी 2 इंच मार्क केलेला आहे आणि गळ्याच्या साईडला खालून 1 इंच वरती घेतलेला आहे. आणि इथं परफेक्ट आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे आणि अशा प्रकारे मार्किंग घेतल्यावर असा पण आपल्याला कटोरीचा शेप परफेक्टच येतो. इथे बघा अशा प्रकारे कटोरीचा शेप देऊन झालेला आहे. आता आपण याची कटिंग करणार आहोत. आता इथं फ्रंट आणि बॅक दोन्ही आहेत, त्यामुळे आपण अगोदर बॅक साईडचा मुंडा कट करून कटिंग करणार आहोत. इथे बघा अशा प्रकारे पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे. आता हे दोन्ही पार्ट आहेत ना जोडलेले, ते आपण वेगळे करू, पाठीमागचा आणि पुढचा. आणि पाठीमागच्या भागाच्या गळ्याचं मी तुम्हाला नंतर दाखवते, अगोदर आपण पुढच्या भागाचं कटोरी वाढवून घेऊया कटिंग करून. तर अगोदर आपण गळा कट करून घेऊया. आणि कटोरी कट करून आपला मुंड्याचा जो पुढचा आकार आहे तो पण कट करून घ्यायचा आहे. योकपट्टी पण कट करून घ्यायची आहे. आणि बघा तुम्हाला इथे जर शोल्डर गळण्याचा प्रॉब्लेम होत असेल ना, बरेच म्हणजे जास्त प्रॉब्लेम बायकांना तेच असतात ना की शोल्डर उतरतो. तर मग आपण जिथं बाही जोडतो त्या साईडने आपल्याला गळ्याच्या साईडला 1/2 इंच ते 1/2 इंच तुम्ही कट करू शकता. 1/2 इंच जरी कट केलं ना तरी एकदम व्यवस्थित येतं. आपल्या शोल्डरच्या हात जोडते तिकडच्या साईडला, नाही तर गळ्याच्या साईडला आपल्याला 1/2 इंच खाली घेऊन कट करायचा आहे. तर अशा प्रकारे कट केल्यानंतर आपल्या ब्लाऊजची उंची पण कमी होत नाही आणि जो शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असतो तो पण होत नाही. या प्रकारे तुम्ही एकदा कटिंग करून आणि ब्लाऊज शिवून बघा आणि कसा येतो तुम्हाला कमेंट करून सांगा. आता ही आपली आहे कटोरी, जे आपले आता एक कटोरीचं माप घेऊन आपण कटोरी वाढवणार आहोत. ही आहे आपल्या 34 साईजची. पण साईडला बघा तिथं 1/2 इंच थोडंसं वरती घेऊन मी कट करणार आहे, म्हणजे आपला जो कटोरीचा शेप आहे ना तो व्यवस्थित बसतो. इथे बघा अशा प्रकारे 1/2 इंच ते मी वरती घेऊन कट केलेला आहे. आता एक दुसरा पेपर घेऊन मी प्लेन पेपर घेतलेला आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल.
तर इथं आपली जी मेन कटोरी आहे ना ती जशी आहे तशीच ठेवायची. व्हिडिओ तिथं पूर्ण शूट झाला नाही, सॉरी. अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि ॲज इट इज आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे, जशी आहे तशीच. आणि ठेवताना सरळच ठेवायची आहे. पुढचा जो हुकायचा पार्ट असतो ना तो सरळच ठेवायचा आहे, कारण नंतर आपण जेव्हा एक्स्ट्रा वाढवणार त्यावेळेस ते आपोआप ते म्हणजे क्रॉसमध्ये येणार आपली कटोरी, त्यामुळे ठेवताना सरळ ठेवायची. आता ही आपली बेसिक कटोरी झालेली आहे. आता हुक आणि आयच्या पट्टीच्या बाजूने आपण पुढच्या साईडला 1.5 इंच वाढवणार आहोत आणि पाठीमागच्या साईडला पण 1.5 इंच वाढवणार आहोत. आणि नंतर मग कटोरी आपली 5 इंचाची होती, तिथं मधोमध आपण त्याचा मधोमध घेऊन म्हणजे 2.5 इंचावर घेऊन खाली पण 1.5 इंच कटोरी वाढवणार आहोत. हे तर व्हिडिओमध्ये शूट झाला नाही. इथे बघा दिसतंय आता. इकडे पण 1.5 इंच वाढवलेलं आहे, खाली पण 1.5 इंच आणि हुक आणि आयच्या पट्टीचे तिथं पण 1.5 इंच वाढवलेलं आहे. ओके, इथपर्यंत समजलं. आता हे तिन्ही पण डॉट आपण जोडून घेऊया. ते बघा अशा प्रकारे आपण जोडून घेतलेलं आहे. आता जिथं आपण मुंड्याच्या साईडला कटोरी जोडतो ना तिथं 1/2 इंच वरती आपल्याला घ्यायचा आहे, कारण तो 1/2 इंच आपल्याला मुंडा जोडण्यासाठी जाणार आहे. कटोरी आणि मुंडा दोन्ही पार्ट जोडतो. आता इथं 1/2 इंच घेतलंय तर बरोबर मधोमध 1 इंच, 1/2 इंच आणि खाली 1.5 इंच अशा प्रकारे माप टाकायचे, म्हणजे आपल्या कटोरीचा शेप अजिबात बिघडत नाही, जसं आहे तसं एकदम व्यवस्थित येतो. सुरुवातीला अगोदर असं डॉट डॉट करत जोडायचं, म्हणजे समजतं आपला शेप कसा येतो. नंतर मग आपण डार्क करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपला कटोरीचा शेप तयार झालेला आहे. आणि पुढच्या साईडला अगदी थोडंसं 1/2 इंच किंवा त्याच्यापेक्षाही थोडंसं वाढवून आपण ही सरळ लाईन ओढून घेऊया, जिथे आपल्याला हुकाची पट्टी लावायची तिथं. आता ही आपली कटोरी वाढवून तयार झालेली आहे. याची आपण कटिंग करून घेऊया. इथं 1/2 इंच वाढवले आणि इथं फक्त 1/2 इंच वाढवलेलं आहे. अशा प्रकारे आपली कटोरी वाढवून झालेली आहे. चला आपण आता कट करूया हिला. आणि डॉट जो किती घ्यायचा काय ते मी तुम्हाला ब्लाऊज शिवताना सांगेलच नंतर. आणि तुम्हाला जर हा कटोरी ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील, म्हणजे कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करून पण सांगत जा कसा वाटला व्हिडिओ ते. ही आपली 34 साईजची कटोरी बनवून तयार झालेली आहे. आता ही आपली योकपट्टी, आणि ही योकपट्टी आपण कपड्यावर ठेवताना खाली 1/2 इंच वाढवून घेतो, म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला शिलाईसाठी जातं. आणि हा आहे आपला पाठीमागचा भाग. त्या पाठीमागच्या भागात आता गळा आपण जिथं पुढे पण 2.5 इंचच घेतला होता तसा आपण पाठीमागेच 2.5 इंच, आणि जी आपली पाठीमागची पट्टी होती ती 4 इंचाची होती. तर आता पाठीमागची पट्टी 4 इंचाची, तर मग त्यात ॲड किती करायचं तर 1/2 इंच ॲड करायचं. कारण खाली आपल्याला कमरपट्टी जोडतो त्यासाठी 1/2 इंच जातं, आणि वर आपण गळ्याला पायपिंग वगैरे लावतो किंवा पलटतो गळा त्यासाठी आपल्याला 1/2 इंच जातो. यासाठी आपल्याला खाली 1/2 इंच ॲड करायचं. असं म्हणजे 4 इंच जर खालची पट्टी असेल तर 1/2 इंच ॲड केलं तर 4.25 असं मार्किंग घ्यायचं. आणि इथं मी गळ्याची ब्रॉडनेस खाली 3 घेतलेली आहे वर, आणि गळा रुंदी 2 इंच अशी लाईन ओढून व्यवस्थित गोल आकार दिलेला आहे. इथे मी गळा कट करत नाही, कारण असंच आपण पेपर नंतर अस्तरवर ठेवून कुठल्या पण
आकार देऊ शकतो ना गळ्याला, म्हणून इथं मी गळा कट करून नाही दाखवते. ओके. तर आता आपल्या 34 साईजच्या ब्लाऊजची पेपर कटिंग करून झालेली आहे. आता कटिंगचा दुसरा मी डायरेक्ट याचा अस्तरवर ठेवून कटिंग करून तुम्हाला याची पूर्ण स्टिचिंग पण दाखवणार.